हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाख आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस समजला जातो आणि त्याच्या आधीच एक आठवडा वेगवेगळे डे सेलिब्रेट केले जातात, ज्याच्या ऑलरेडी रील मी लास्ट इयरला माझ्या चॅनलवरती टाकलेल्या होत्या, तर तुम्ही त्या बघू शकता। आणि हा प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा 14 फेब्रुवारीला येतो आणि त्याच निमित्त हा आमचा व्हिडिओ म्हणजे आमच्या आवडीनिवडी आणि सवयी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। क्वेश्चनची लिस्ट काढलेली आहे मोबाईलमध्ये आणि आपण एक एक करत क्वेश्चन विचारणार आहे। पहिला प्रदीप आन्सर देईल आणि नंतर मी देईल आणि ऑलमोस्ट क्वेश्चन मी काढलेले नाहीत, मी कोणाकडून तरी घेतलेले आहेत काढून, त्यामुळे दोघांसाठी थोडंसं सरप्राइजिंग क्वेश्चन आहेत, ह्याची काही प्रिपरेशन केलेली नाही। तर सगळ्यात आधी मी पहिला क्वेश्चन विचारते, तर तुझी फेवरेट सेवरी डिश आणि स्वीट डिश कोणती आहे? माझी का तुझी? सॉरी, मी तुझी सांगणार आहे, तू माझी सांगणार आहेस, म्हणजे आपण एकमेकांना किती चांगल्या प्रकारे ओळखतोय ना हे आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात आधी आपण पहिला क्वेश्चन विचारतोय की प्रदीप मला सांगेल की माझी फेवरेट सेवरी डिश आणि स्वीट डिश कोणती आहे आणि मी त्याची सांगेल। ओके, चालेल। तर तुझी सेवरी डिश आहे मिसळ आणि पावभाजी, कारण घरामध्ये भरपूर वेळा मिसळ आणि पावभाजी बनली जाते। आणि विशाखाची अजून एक मिस केलेला आहे प्रदीपने, ते मला जास्त म्हणजे स्वीट आणि सेवरी असं दोन्ही म्हणू शकता, मला पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप जास्त आवडते, ते एक तू मिस केलंस। ओके, तर मी मिस केलं असेल तर दुसरी गोष्ट आहे म्हणजे तुला आवडणारी स्वीट डिश म्हणजे रसगुल्ला। हा करेक्ट, मला लहानपणापासूनच रसगुल्ला खूप आवडतो, हे मात्र सगळ्यांना माहिती आहे। ओके, आणि मी सांगते प्रदीपची सेवरी डिश फेवरेट आहे ती मी बनवलेला, घरी बनवलेला व्हाईट सॉस पास्ता, आणि त्याला पिझ्झा खूप आवडतो, कुठलाही पिझ्झा असो ते पिझ्झा खूप आवडतो। आणि स्वीट मध्ये बघायला गेलं तर त्याला श्रीखंड खूप आवडतं, म्हणजे हे मला डे 1 पासून माहिती आहे। आणि त्याच्याच बरोबर आईस्क्रीम ही, म्हणजे फक्त व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी सोडलं तर सगळे फ्लेवर त्याला आवडतात, बरोबर आहे? राईट। ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। माझा फेवरेट कलर कोणता आहे? विशाखाचा फेवरेट कलर ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू कलर। भरपूर वेळा मला पण स्काय ब्ल्यू घ्यायला फोर्सफुली केलं जातं, भाग पाडलं जातं, कारण तिला बघायला आवडतं म्हणून भरपूर वेळा स्काय ब्ल्यू घेतो। ओके, तुझा फेवरेट कलर मला असं नाही वाटत, तुला सगळेच कलर आवडतात, पण युजली व्हाईट कलर तुझ्यावरती चांगला सूट होता आणि तू कुठेही गेलास तर व्हाईट कलरचे शर्ट वगैरे सगळं काही असेल ते क्लॉथिंग मध्ये सगळं व्हाईट चॉईस करतोस, त्यामुळे मला वाटतं की तुझा व्हाईट फेवरेट आहे, बरोबर का चुकीचं? ऑलमोस्ट माझं व्हाईट फेवरेटच आहे म्हणता येईल, आणि तो सोडून आणखी कोणता आवडतो असं नाही ना? असं नाहीये, म्हणजे मला सगळेच कलर आवडतात। तिसरा क्वेश्चन, आपण फिरलेल्यातलं सगळ्यात माझं फेवरेट प्लेस कोणता आहे? आय गेस आपण भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे, त्यामध्ये तुला आवडलेलं म्हणजे समुद्रकिनारी। लास्ट टाइम आपण उडुपीला जो गेलो होतो तिथे। येस, करेक्ट, मला उडुपी खूप आवडलं, खूप म्हणजे खूप, कारण की खरोखर तिथले बीचेस एकदम फॉरेन सारखे आहेत, खूप स्वच्छ आहेत, त्यामुळे मला उडुपीच आवडतं। आणि प्रदीपचं आवडतं हिल स्टेशन आहे, ऍक्च्युली आम्ही उलटे पर्सन आहे, म्हणजे ह्याला बीचेस खूप आवडतात आणि मला हिल स्टेशन्स खूप आवडतात, पण फेवरेट प्लेसची जेव्हा वेळ आली तेव्हा आमचं एक्झॅक्ट उलट झालंय असं मला वाटते, कारण की आम्ही सगळ्यात पहिला जेव्हा हनीमूनला गेलो होतो लग्नानंतर तर कोडाईकनालला गेलो होतो आणि ते प्लेस प्रदीपला खूप आवडलंय आणि मे बी बघूया, आणखी एकदा जायचा प्रयत्न करूया आपण, बरोबर आहे? ओके, नंतर खूपच मस्त वाटलेलं प्लेस होतं ते, खूप छान आहे,
तुम्ही पण व्हिजिट करा आणि काही फोटो असतील तर मी ते लवकर आय गेस मी फेसबुकवरती ऑलरेडी पोस्ट केलेत राईट. हो पोस्ट केलेत. इंस्टाग्रामवरती पण मी लवकरच पोस्ट करते. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया की प्रपोज डेट टाकले. प्रपोज केलेलं का आपण एकमेकांना कधी? असं नाही वाटत आहे आम्हाला, कारण आम्ही फ्रेंड झालो. फ्रेंड नंतर आम्ही कधी प्रेमात पडून गेलो कळलंच नाही आम्हाला. त्यामुळे ऑफिशियली असं काही प्रपोज वगैरे नाही केलं. फक्त फिलिंग व्यक्त केलं होतं की रिअलाइज झालं की आता हे मोर दॅन फ्रेंडशिप आहे वगैरे. त्यामुळं थोडंसं ते फक्त कन्फेस केलं होतं की प्रेमात पडलोय आपण एवढंच. पण असं ऑफिशियली किंवा थोडं हे करून वगैरे प्रपोज वगैरे काही केलं नाही आम्ही दोघांनी. आणि पुढचा क्वेश्चन आहे की फर्स्ट मीट तर कॉलेजमध्ये म्हणजे एकमेकांना भेटलो होतो तेव्हा फक्त फ्रेंड होतो. त्यात काही एवढं स्पेशल नाही. पण जर बाहेर भेटलेलो असं असेल तर आम्ही दोघं लॉंग ड्राईव्हला गेलेलो. बरोबर. कुठे गेलेलो वगैरे ते सगळं नाही डिटेलमध्ये. आमची लव्ह स्टोरी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ऐकायची असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लव्ह स्टोरीवरचा व्हिडिओ आपण बनवूया मग. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 माझ्यातल्या आवडत्या गोष्टी आणि 3 माझ्यातल्या नावडत्या गोष्टी. ओके. तुझ्यातल्या 3 गोष्टी आवडत्या गोष्टी म्हणजे तू खूप प्रेमळ आहेस. 3च आहेत का? भरपूर आहेत. त्यातल्या 3 गोष्टी आता तू सांग म्हणलेस म्हणून 3 गोष्टी तरी ऍटलिस्ट सांगतो इथं. तू प्रेमळ आहेस, खूपच प्रेम करतेस माझ्यावरती. केअरिंग आहेस, खूप माझी केअर करतेस. आणि तू खूप मोटिवेशनल आहेस. खूप गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी मला मोटिवेट करतेस. ज्या गोष्टी माझ्या चुकतात त्यामध्ये मला सांगतेस. गाईडलाईन चांगली गाईडलाईन आहे. मी गाईडलाईन. ओके. आणि तुझ्यातली न आवडणारी गोष्ट म्हणजे आता तरी मला एकच म्हणजे असं जास्त हे होते की शॉर्ट टेम्पर सारखं म्हणजे एकदम जास्त चिडतेस एकदमच. ओके. मी आहे थोडी शॉर्ट. खूपच आहे, थोडी नाही आहे. ओके. मी बाहेर बाय द वे मी बाहेर अजिबात रिॲक्ट करत नाही. मला कितीही राग आला तरी मी कुणाही समोर पटकन रिॲक्ट करत नाही. एक्सेप्शन फक्त घरचे, माझ्या घरचे आणि प्रदीप, ह्या दोनच म्हणजे ह्याच लोकांसमोर फक्त माझा राग बाहेर येतो, बाकी कुठेही नाही. आणि तुझ्यातल्या आवडत्या गोष्टी, आवडत्या तर खूप खूप आहेत. त्यामुळे तर हे सगळं जमलेलं आहे, जमून आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात पहिलं की मी हे प्रत्येक मुलीला सांगेन की ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये नक्की नक्की बघा. सगळ्यात पहिली म्हणजे मी डे 1 पासून विचार केलेली बघितली होती ती गोष्ट म्हणजे एकतरी तुमच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट पाहिजे. समोरचा माणूस खोटं बोलणारा नसावा. आणि आम्ही अगदी फ्रेंड्स होतो तेव्हापासून प्रदीप कधीही खोटं बोलला नाही माझ्याशी. अगदी मायनर काहीतरी लपवलं असेल पण खोटं नाही बोलला. आणि ते लपवलेल्या गोष्टी पण काही सिरियस नव्हत्या, त्यामुळे इट्स ओके. त्याच्या खाण्यापिण्याच्या वगैरे गोष्टी तो लपवतो, ते तर तुम्हाला माहिती आहे तो किती खादाड आहे. आणि ते सोडलं तर सेकंड म्हणजे रिस्पेक्ट, जो प्रत्येक मुलगीला मिळला पाहिजे. म्हणजे प्रत्येकालाच, म्हणजे मी पण त्याचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे जसा तो माझा करतोय. त्यामुळे ती एक गोष्ट आमच्यामध्ये छान आहे. ट्रस्ट आणि रिस्पेक्ट ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट होत्या. त्या मला प्रदीपमध्ये दिसल्या होत्या आधीपासूनच आणि आहेत. त्यामुळे त्या 2 गोष्टी तर मस्त माझ्या आवडतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप अंडरस्टँडिंग आहे. स्पेशली माझ्यासारख्या शॉर्ट टेम्पर माणसाला सांभाळणं म्हणजे एक टास्क आहे. आणि तो खूप छान सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करतो आणि शांतपणे हँडल करतो. ती एक गोष्ट मला खूप आवडते. आणखी बऱ्याच आहेत पण त्या परत कधीतरी बोलूया. आणि नावडती गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आता घेतली आहे तर ते काम झाल्यानंतर त्यांना आहे तिथं नेऊन ठेवलं पाहिजे. पसारा खूप करतो घरात, खूप पसारा असतो
आणि लिटरली एक लहान बाळ कसं पसारा करतं ना तसा प्रदीप करतो. ते तुला चेंज करावं लागेल. होत नाहीये ते इतक्या वर्षात नाही इतक्या वेळेस आता तर काही होणार नाही. ते थोडं पण लक्ष दे त्याच्याकडं असं मी सांगेन. मी पण थोडं टेम्पर कमी करायचा प्रयत्न करेन नक्कीच. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणता मूवी तुम्ही दोघांनी एकत्र पाहिला आहे? हा, ही खूप म्हणजे आम्ही दोघेही अजिबात थिएटरमध्ये जाऊन मूवी बघणारे मूवी लवर नाही. मुळात मूवी लवर नाही, आम्ही वेब सिरीज लवर आहे. आणि जे की वेब सिरीज फक्त OTT वरतीच रिलीज होतात त्यामुळे तिथेच आम्ही पाहतो. तरी आम्ही फर्स्ट टाइम ज्या मूवीला गेलो होतो, मला एक्झॅक्ट त्याचं नाव नाही माहिती, खूप बकवास मूवी होता. आणि आम्ही दोघं गेलो नव्हतो, आमच्या अजून दोघी मैत्रिणी पण होत्या, अशा आम्ही 4 जण गेलो होतो. काय होतं त्या मूवी, मला पण आठवत नाही या मूवीचं नाव. पण मला हे आठवतंय त्यामध्ये जॅकलिन ओके, त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस होती आणि अर्जुन रामपाल आणि आय गेस रणवीर कपूर होता. मूवीचं नाव आठवलं तर मला कमेंट करा नक्की, कारण मला सिरियसली मूवीचं नाव नाही आठवते. आता तुझ्या फ्रेंडनाच आठवलं तर आठवलं, मला पण नाही आठवत आहे. प्लीज माझ्या फ्रेंड्स ज्या आमच्या बरोबर मूवीला आला होता, कॉलेज टाइमची गोष्ट आहे ही, आम्ही एकदाच मूवीला गेलो आपण कॉलेज पूर्ण भेटल्यापासून आपण एकदाच मूवीला गेलोय. प्लीज कॉमेंट करा माझ्या मैत्रिणींनो. ते की रिसेंटली आम्ही गेलेलो मूवी होता अवतार 2 मध्ये. अवतार 2 जो 3D मध्ये बघायला गेलो होतो, तो खूप आवडला होता आणि तो तरी मला आठवतोय. कारण की तो रिसेंटली बघितला ना, आणि आपण खूप रेअरली जातो. त्याच्यानंतर आम्ही एकही मूवीला अजून गेलेलो नाही. अवतार 2 लास्ट इयरला रिलीज झाला होता. तर नेक्स्ट क्वेश्चन, अशी एक गोष्ट ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. आता काय, ऑब्व्हियसली माझी गोष्ट तर मी सांगते, प्रदीपने सांगायची गरजच नाही. मी शॉर्ट टेम्पर आहे, ती आवडत नाही ह्याला की पटकन. हा, मला प्रदीप मधली न आवडणारी गोष्ट मी तुम्हाला सांगते. आणखी तुला काय सांगायचं का माझ्याबद्दल? नाही तर मी सांगायला लागले. तेच तर आहे ना, शॉर्ट टेम्पर, दुसरं काही नाहीये. दुसरं काही नाही. मला प्रदीप मधली न आवडणारी गोष्ट असली तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह दोन्ही साईड असतात. तर दोन्ही गोष्टीचा तो विचार न करता पटकन रिॲक्ट होतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा थोडा टाइम घेतला पाहिजे. माझं मत असं आहे की विचार केला पाहिजे, रिॲक्ट नंतर रिॲक्ट रादर दॅन रिॲक्ट होण्यापेक्षा तू रिस्पॉन्ड करू शकतोस, असं मी सजेस्ट करेन. मला ही एक गोष्ट प्रदीप मधली नाही आवडत. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर म्हणजे मला एक सांगायची आहे ह्यामध्ये, पंक्च्युअलिटी हा विषयात जराही नाहीये, ती इम्प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे रोज आम्ही ठरवलेलं असतं सकाळी लवकर उठणार, पण त्या दिवशी कधीही असं झालेलं नाहीये, लवकर तर उठलेलीच नाहीये. ओके, मला ह्याचा आन्सर देऊ वाटतंय, कारण की मला ऑफिसचं काम असतं, नंतर घरातलं पण थोडं आवरावं लागतं आणि मला फक्त संध्याकाळचा टाइम थोडा मिळतो, अर्धा ते 1 तास. तो पण कधी कधी पॉसिबल असतो, कधी कधी नाही. तो फक्त मी युटिलाइज करते एडिटिंगसाठी. तर त्यामुळे मला झोपायलाच खूप वेळ होतो आणि मग नेक्स्ट डे उठायला ऑब्व्हियसली वेळ होणार. आणि सगळ्यात मेन गोष्ट, माझे जेवढे माझ्याशी कनेक्टेड लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे मी अजिबातच पंक्च्युअल नाही, खरंच नाही. पण मी खूप प्रयत्न करत असते की मी वेळेत एखाद्या ठिकाणी जाईल. अगदी मी लेक्चर्स ना, कॉलेजला सगळ्या ठिकाणी मी लेट पोहोचायचे, पण मी थोडं ट्राय करत असते. पण काय करू, माझ्या बरोबर माझा टाइमच कधी मला मदत करत नाही, त्यामुळे मी पंक्च्युअल नाही. सॉरी गाईज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खूप जास्त आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोण पहिला सॉरी म्हणतं? हा सगळ्यात ह्याचं उत्तर विशाखानेच द्यायला पाहिजे. बरोबर आहे, कारण की सॉरी म्हणणारा माणूस मी सॉरी कधीच म्हणत नाही पहिल्यांदा. खूपच आकडू आहे. आकडू नाही, ठीक आहे, हा म्हणतो सॉरी, अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे ठीक आहे, तू सॉरी म्हणतोस ना, त्यामुळे गोष्टी सॉर्ट आउट होतात लवकर. विशाखा पण म्हणते
असं नाहीये. ज्यावेळी चुकतं तेव्हा मी नक्कीच सॉरी म्हणते, पण मला ते आणि नाही म्हणली तरी पण मी म्हणून घेतलं जातं. सॉरी म्हणल्याशिवाय पुढचं कामही होत नाही. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला इंस्टाग्रामला नक्की डीएम करा. मी त्याची पण एक लिस्ट बनवेन आणि आपण लवकरच परत एकदा नवीन व्हिडिओ बनवूया. आणि लव्ह स्टोरीचा स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण आपण लवकरच बनवूया. पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओ मध्ये.